Hello student, welcome to the today's IT lecture. In today's session, we are going to discuss about built-in objects in JavaScript. In last lecture, we discussed about one object which is built-in object like string object. लास्ट लेक्चरला आपण हाऊ टू यूज स्ट्रिंग ऑब्जेक्ट आणि त्याच्याशी रिलेटेड एक प्रॉपर्टी पाहिली होती ज्याचं नाव होतं लेंथ आणि त्याच्याशी रिलेटेड वेगळ्या वेगळ्या मेथड्स पाहिल्या होत्या लाईक टू लोअर केस टू अप्पर केस देन मॅक्स मीन अशा आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात रिलेटेड टू स्ट्रिंग ऑब्जेक्ट. सो आज आपण रिलेटेड टू बिल्ट इन ऑब्जेक्ट अगेन वेगळे दोन ऑब्जेक्ट पाहणार आहोत ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मॅथ ऑब्जेक्ट अँड डेट ऑब्जेक्ट. सो बघा जावास्क्रिप्टमध्ये जे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे वेगळे वेगळे ऑब्जेक्टची लिस्ट आहे. त्याच्यापैकी लास्ट लेक्चरला आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट पाहिलेला आहे. आज आपण रिलेटेड टू बिल्ट इन ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट पुढचे नवीन दोन ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो आज आपण मॅथ ऑब्जेक्ट आणि डेट ऑब्जेक्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या मेथड्स ह्यांचा आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे मॅथ ऑब्जेक्ट. बघा मॅथ हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनला रिलेट करतं. जे पण मॅथमॅटिक्सचे वेगळे वेगळे ऑपरेशन्स असतील किंवा फंक्शन्स असतील ते थ्रू द मॅथ ऑब्जेक्ट हँडल केले जातात. The built-in math object includes mathematical constant and functions. You do not need to create math object before using it. आपण पाहिलं होतं की जावास्क्रिप्टमध्ये विथ द हेल्प ऑफ न्यू कीवर्ड वी कॅन क्रिएट ऑब्जेक्ट अँड थ्रू दॅट ऑब्जेक्ट वी कॅन ॲक्सेस पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स मेथड्स अँड प्रॉपर्टीज. बट इन मॅथ ऑब्जेक्ट देर इज अ नो नीड टू क्रिएट अ object. We can directly use that particular object as it is. So math object मध्ये आपल्याला न्यू कीवर्डचा यूज करायची गरज नाही आहे. तो ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही आहे. ॲटोमॅटिकली जावास्क्रिप्ट तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि यूज करतो. बघा इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे व्हॅर एक्स इज इक्वल्स टू 56.899. सो आता हे एक्स ह्या व्हेरिएबलला आपण एक नंबर असाइन केलेला आहे आणि अलर्ट मेथड थ्रू आपण मॅथ डॉट सेल इन ब्रॅकेट एक्स म्हणजे एक्सला जी व्हॅल्यू आहे त्याची सेल व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर आपण काय यूज केलं आहे मॅथ डॉट सेल नावाचं फंक्शन यूज केलेलं आहे. ठीक आहे. सो मॅथ हा काय आहे बिल्ट इन ऑब्जेक्ट आहे की जो मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आणि फंक्शनसाठी यूज केला जातो आणि वी डू नॉट नीड टू क्रिएट अ मॅथ ऑब्जेक्ट बिफोर यूजिंग इट. म्हणजे मॅथ ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकत नाही किंवा क्रिएट करण्याची गरज नाही आहे. तो यूज करण्याच्या अगोदर डायरेक्टली आपण तो ऑब्जेक्ट यूज करू शकतो. ठीक आहे. सो आता इथं त्यांनी रिलेटेड टू मॅथ ऑब्जेक्ट वेगळ्या वेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत की ज्या मेथड्स आपण त्या मॅथ ऑब्जेक्टवरती इम्प्लिमेंट करू शकतो. ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा ABS इन ब्रॅकेट एक्स म्हणजे एक्समध्ये काय असेल न्यूमरिकल व्हॅल्यू असेल. एखाद्या पर्टिक्युलर नंबरची जर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करायची असेल किंवा डिस्प्ले करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण ABS फंक्शन यूज करतो किंवा मेथड यूज करतो. त्याच्यानंतर सेकंड आहे CBRT इन ब्रॅकेट एक्स. इट रिटर्न्स द क्यूब रूट ऑफ अ नंबर. एखाद्या नंबरचा क्यूब रूट जर तुम्हाला रिटर्न करायचा असेल तर आपण CBRT ही मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेल एक्स. इट रिटर्न्स द नेक्स्ट इंटीजर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अ गिवन नंबर राउंडिंग अप. सो ह्या फंक्शनमध्ये बघा जर तुम्ही ह्याची सेल व्हॅल्यू काढली तर ह्याची किती व्हॅल्यू येईल 57. कारण सेल फंक्शनचा यूज काय आहे इट रिटर्न्स द नेक्स्ट हायर इंटीजर म्हणजे जो नंबर दिलेला आहे त्याच्यानंतरचा हायर येणारा इंटीजर रिटर्न करतो विथ द हेल्प ऑफ सेल्फ मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्लोर. इट रिटर्न्स द नेक्स्ट इंटीजर लेस दॅन ऑर इक्वल टू गिव्हन नंबर राउंडिंग डाऊन. म्हणजेच बघा जर सपोज इथं 56.43 असतं तर त्याने आपल्याला 55 रिटर्न केलं असतं थ्रू द फ्लोर फंक्शन. म्हणजे राऊंड व्हॅल्यू करताना नियरेस्ट स्मॉलर व्हॅल्यू तो रिटर्न करतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे मॅक्स.
त्याच्यामध्ये एक्स वाय झेड अशा आपण व्हॅल्यू देतो आणि त्याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू रिटर्न केली जाते विथ द हेल्प ऑफ मॅक्स मेथड. सो इट रिटर्न्स द हायेस्ट व्हॅल्यूड नंबर इन अ लिस्ट ऑफ अ नंबर. देन नेक्स्ट वन इज अ मीन. इट रिटर्न्स द लोएस्ट व्हॅल्यूड नंबर इन द लिस्ट ऑफ अ नंबर. म्हणजे मॅक्स आणि मीनमध्ये मॅक्समध्ये हायेस्ट व्हॅल्यू रिटर्न केली जाते, मीनमध्ये लोएस्ट व्हॅल्यू रिटर्न केली जाते. नेक्स्ट आहे पॉवर. इट रिटर्न्स द बेस टू द एक्सपोनंट पॉवर दॅट इज एक्स वाय. सो एखाद्या नंबरची आपल्याला पॉवर डिस्प्ले करायची असेल तर पॉवर फंक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रँडम. इट रिटर्न्स द रँडम नंबर बिटवीन 0 अँड 1 इन्क्लुडिंग 0 बट नॉट 1. सो बेसिकली रँडम नंबर जर तुम्हाला रिटर्न करायचे असतील इन बिटवीन 0 अँड 1 तर आपण काय यूज करतो, रँडम मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे SQRT-X. इट रिटर्न्स द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर. एखाद्या नंबरचा जर तुम्हाला स्क्वेअर रूट रिटर्न करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण SQRT फंक्शन किंवा मेथड यूज करतो. ठीक आहे, तर जावा स्क्रिप्टमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत की ज्या आपण यूज करू शकतो विथ मॅथ ऑब्जेक्ट. आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला आहे रिलेटेड टू मॅथ ऑब्जेक्ट. बघा त्याच्यामध्ये अगेन आपला जो एक्झिक्युशनचा पार्ट आहे तो बॉडी टॅगपासून स्टार्ट होतो. एक हेडिंग डिस्प्ले होईल, मॅथ ऑब्जेक्ट एक्झाम्पल. स्क्रिप्ट टॅग आहे, 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत R1 आणि R2. आता पहिलं बघा काय लिहिलेलं आहे मी, R इज इक्वल्स टू मॅथ डॉट स्क्वेअर रूट ऑफ 64. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅथ फंक्शन यूज करतो आहे त्यावेळेस न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही आहे, न्यू थ्रो ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही आहे. मग तिथं तुम्ही डायरेक्टली मॅथ ऑब्जेक्ट यूज करू शकता. आणि डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये मी R प्रिंट केलेला आहे, म्हणजे ह्याचा जो स्क्वेअर रूट येईल तो कशामध्ये स्टोअर होईल, R व्हेरिएबलमध्ये. आणि दुसरं अगेन एक व्हेरिएबल आहे R1 की ज्याच्यामध्ये आपण पॉवर स्टोअर केलेली आहे 8 टू द पॉवर 2 आपल्याला स्टोअर करायचे आहे. अगेन स्क्रिप्ट क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. अँड द आउटपुट ऑफ प्रोग्राम इज स्क्वेअर इज 8 अँड पॉवर इज 64. सो 8ची टू पॉवर किती आहे 64 आणि स्क्वेअर रूट ऑफ 64 इज काय आहे 8 आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन रिलेटेड आउटपुट डिस्प्ले होतात थ्रू द मॅथ ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मॅथ ऑब्जेक्टसोबत यूज करायच्या आहेत. सेकंड जो ऑब्जेक्ट आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे डेट ऑब्जेक्ट. द डेट ऑब्जेक्ट इज यूज टू क्रिएट डेट अँड टाईम व्हॅल्यूज. इट इज क्रिएटेड यूजिंग न्यू कीवर्ड. सो डेट ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपल्याला न्यू कीवर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे, देर आर डिफरंट वेज टू क्रिएट अ न्यू डेट ऑब्जेक्ट. डेट ऑब्जेक्ट क्रिएट करण्याच्या वेगळ्या वेगळ्या वेज आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. बघा इथं मी करंट डेट नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे ज्याच्यामध्ये न्यू डेट हा ऑब्जेक्ट बनवलेला आहे. त्याच्या थ्रू तुम्ही करंट डेटमध्ये डेटचे सगळे जे पण मेथड्स आहेत ते ॲक्सेस करू शकता. सेकंड वे आहे व्हॅर करंट डेट इज इक्वल्स टू न्यू डेट मिली सेकंड. सो अगेन तुमची जी डेट आहे ती मिली सेकंडमध्ये जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर ते पण आपण करू शकता. प्रॉपर डेट स्ट्रिंगमध्ये करायचे असेल लाईक DD YY along with time, then we can use date string. And last one is new date in bracket year, month, day, hours, minute, second and millisecond. So ह्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डेट डिस्प्ले करायची असेल तर we can use this kind of a object, okay, of a date. देन आता ह्याच्याशी रिलेटेड वेगळ्या वेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. बघा इथं त्यांनी दिलेले आहे गेट डेट. जर तुम्हाला एखादी डेट डिस्प्ले करायची असेल किंवा एखादा डे डिस्प्ले करायचा असेल तर आपण गेट डेट नावाची मेथड यूज करतो की ज्याच्यामध्ये 1 to 31 मधले डे डिस्प्ले होतात. त्याच्यानंतर डे डिस्प्ले करायचा आहे तुम्हाला एका डेमध्ये 7 डे, एका वीकमध्ये 7 डेज असतात की ज्याच्या स्टार्टिंग 0 पासून होते. जर तुम्ही गेट डे इन ब्रॅकेट 2 टाईप केलं तर 0ला संडे असतो, 1ला मंडे असतो आणि 2ला ट्यूजडे असतो. सो आन्सर विल बी ट्यूजडे. देन थर्ड वन इज गेट फुल इयर. जर तुम्हाला एखादं इयर डिस्प्ले करायचं असेल 4 डिजिटमध्ये सो वी कॅन डिस्प्ले विथ द हेल्प ऑफ गेट फुल इयर मेथड. देन नेक्स्ट वन इज अ गेट आवर्स. So it will return the hours in the format of a 0 to 23. So
0पासून 23पर्यंत आवर्स तुम्हाला रिटर्न केले जातील गेट आवर्स थ्रू. गेट मिनिट्समध्ये पण 0 to 59मधले मिनिट्स रिटर्न केले जातात. गेट मंथमध्ये पण 0 to 11मधले मंथ्स डिस्प्ले केले जातात. म्हणजे 0ला तो जानेवारी कन्सिडर करतो, मिनिट्समध्ये 0ला तो 1 मिनिट कन्सिडर करतो, आवर्समध्ये 0ला तो 1 आवर्स कन्सिडर करतो. ओके, सेकंडमध्ये पण 0 to 59 आहेत की ज्याच्यामध्ये इट विल स्टार्ट फ्रॉम 1 to 60. देन नेक्स्ट वन इज अ गेट टाईम. सो तुम्हाला मिली सेकंडमध्ये जर टाईम डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड गेट टाईम मेथड यूज केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाव. करंट टाईम तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे मिली सेकंडमध्ये, तर तो करंट टाईम पण डिस्प्ले केला जातो. देन नेक्स्ट वन आहे सेट डेट. जसं आपण एखादी डेट ॲक्सेप्ट करू शकतो तसंच एखादी डेट एखाद्या व्हेरिएबलला सेट पण करू शकतो. इट सेट्स द डे ऑफ द मंथ ऑफ अ day object. Then next one is set full year. We can set the value for year in terms of like 1990, 2000. This format will be displayed through the set full year. Then again set hours. It will display hours in the format of 0 to 23. Again set minutes, sets the minute of a date object. It will set the minute in terms of a 0 to 59. Okay, then next one is set month. Sets the month of a date object. Month तुम्हाला सेट करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड 0 to 11 ह्यामधली व्हॅल्यू इन्सर्ट केली की तो मंथ सेट होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेट सेकंड. सेट्स द सेकंड्स ऑफ अ डेट ऑब्जेक्ट. एखाद्या डेट ऑब्जेक्ट थ्रू तुम्हाला सेकंड असाइन करायचे आहेत तरी पण आपण ते सेकंड्स पण असाइन करू शकतो. नेक्स्ट आहे सेट टाईम. जर तुम्हाला डेट आणि टाईम एकत्रित डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण सेट टाईम ही मेथड यूज करणार आहोत. सेट्स अ डेट टू अ स्पेसिफाईड नंबर ऑफ मिली सेकंड्स आफ्टर ऑर बिफोर 1 जानेवारी 1970. जर तुम्हाला टाईम आणि डेट एकत्रित सेट करायचं असेल तर सेट टाईम ही मेथड आपण यूज करतो. ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या डेट ऑब्जेक्टसोबत आपण यूज करायच्यात. ठीक आहे, आता इथे एक एक्झाम्पल दिलेले बघा, रिलेटेड टू डेट ऑब्जेक्ट. अगेन बॉडी टॅगमध्ये आपण काय यूज केलेलं एक हेडिंग डेट ऑब्जेक्ट एक्झाम्पल. आता इथं बघा व्हॅर डी इज इक्वल्स टू न्यू डेट ओपनिंग क्लोजिंग. हे काय ऑब्जेक्ट क्रिएशन आहे. आपण एका डी व्हेरिएबलमध्ये न्यू कीवर्ड थ्रू डेटचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि त्याच्या थ्रू डेटच्या व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहोत. बघा मी डॉक्युमेंट डॉट राईट डेट इज डी. डी का घेतलेले, कारण डी ह्या व्हेरिएबलमध्ये आपण डेटचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर स्क्रिप्ट टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. आता हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर बघा तुमची जी डेट आहे ती कशा फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होईल. सुरुवातीला आपला मेसेज येईल डेट इज. सो डेट इज, त्याच्यानंतर ट्यूजडे जुलै 1 Jan 2021 लाईक 3:40:13 हा काय झाला टाईम झाला. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू स्पेसिफिक डे नाईट. सो हा फॉर्मॅट आहे की ह्या फॉर्मॅट थ्रू तुमचं करंट डेट म्हणजे आत्ताचा जो करंटली डेट आहे तो डिस्प्ले झाला विथ द हेल्प ऑफ डेट ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स यूज करायचे आहेत जावा स्क्रिप्टमध्ये की ज्यांचा यूज करून आपण वेगळ्या वेगळ्या मेथड्स इम्प्लिमेंट करू शकतो त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या. आज आपण 2 टाईपचे ऑब्जेक्ट पाहिले. एकामध्ये होता मॅथ ऑब्जेक्ट जो की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनला सपोर्ट करतो आणि दुसरा आहे डेट ऑब्जेक्ट जो की डेट रिलेटेड वेगळे आउटपुट आपल्याला डिस्प्ले करतो. ओके, प्रत्येक ऑब्जेक्ट रिलेटेड ज्या पण मेथड्स आहेत त्या मेथड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या मेथडवरतीच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील. ठीक आहे, तर ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत त्या नोट्स नोटबुकमध्ये लिहून काढा आणि हे जे 2 प्रोग्राम मी घेतले डेट ऑब्जेक्ट आणि मॅथ ऑब्जेक्टचे ते दोन्ही प्रोग्राम करून बघा. त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ओके, थांबूयात. थँक्यू.